आज सोशल मीडिया स्क्रोल करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीचा एक शॉर्ट क्लिप आपल्याला सापडली आहे. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की एनसीपीशी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच करत राहू. आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. हे पाहिलं तुम्ही देवेंद्र फडणवीस हे ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती होणार का हा प्रश्न विचारल्यावरती एवढे ठामपणे एवढे निष्ठुरपणे सांगत होते की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार नाही नाही नाही. मग असं काही अचानक झालं की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीला सोबत घ्यावं लागलं, राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांवरती आपण भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या नेत्यांकडनं आपल्याला बरोबर घेण्यात आलं. कोणती विचारसरणी जुळली जी देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर घेण्यात आलं. तर मूळतः या नेत्यांना कुठल्याही आता गेल्या काही वर्षांपासून जे राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये कोणतीही आयडिओलॉजिकली म्हणजे वैचारिक कोणतीही पातळी राहिली नाहीये. वैचारिक विचारसरणीवरती कोणताही पक्षाचं धोरणं राहिली नाहीये. आता केवळ सत्ता मिळवणं हे त्यांचं मोटिव्ह झालेलं आहे. तुम्ही जर पाहिला असाल 2019ला ज्या वेळेला शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणजे तेव्हाची शिवसेना मूळ शिवसेना शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेसने ज्या वेळेला युती केली आणि भारतीय जनता पक्षाला वेगळे ठेवून सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेता म्हणून जेवढं सक्षम काम करत होते, जेवढं निष्ठुरपणे विरोधी पक्ष म्हणून घातकरित्या महाविकास आघाडीवरती हल्ला करत होते, आज तेच देवेंद्र फडणवीस त्याच म्हणजे त्या महाविकास आघाडीमध्ये सत्तेत असलेल्या पक्षांबरोबर आज सत्तेमध्ये आहेत. आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला त्यांच्या बरोबर जोडीला त्यांच्या विचारसरणीला जुळती पक्ष हा शिवसेना असताना सुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेतलं. या आता एकंदरीत गेल्या काही वर्षांच्या राजकारणात आपल्याला एकच कळतं की वैचारिक राजकारणाला कुठेही महत्व राहिलेलं नाहीये. याच्यामध्ये सत्ता हा एकमेव धोरण झालेला आहे. बेरजेचा राजकारण आता रंगू लागला आहे. आता जर तुम्ही म्हणता आहात की हिंदुत्व 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 हा आमचा मुख्य मुद्दा आहे, पण उद्या जर सत्तेसाठी यांना हिंदुत्व बाजूला ठेवून सेक्युलर पक्षांबरोबर किंवा जे नॉन हिंदू म्हणजे हिंदुत्वाचा विरोध करतात अशा पक्षांबरोबर जर यांना युती करायची वेळ आली तर हे पुढे मागे पाळतानाही आपल्याला दिसणार नाही. कारण की जर 2014 पूर्वी किंवा ज्यावेळेला सत्तेत प्रथमतः आले देवेंद्र फडणवीस त्यावेळेला एवढ्या ठामपणे सांगणारे देवेंद्र फडणवीस काहीच वर्षांमध्ये त्याच पक्षांबरोबर युती करतात, त्याच पक्षांबरोबर सत्ता स्थापन करतात. आज मितीला देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधील 2 मंत्र्यांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस तेवढेच स्ट्रॉंगली म्हणतात की आम्ही कोणती कॉम्प्रोमाइज हिंदुत्वाशी कॉम्प्रोमाइज करत नाही. तर कोणत्या बेसवरती देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आम्ही हिंदुत्वाशी कॉम्प्रोमाइज नाही करत. आता जर आपण पाहिलं तर त्यांच्याबरोबर सत्तेत असलेला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज शरद पवारांबरोबरच पुण्यामध्ये एकत्र युती करून निवडणूक लढवताना दिसणार आहे. तर जर शरद पवार पण म्हणत असतील की आम्ही भारतीय जनता पक्षाला विरोध करतो, तर मग तुम्ही सत्तेसाठी अजित पवारांबरोबर येत आहात. मग अजित पवार सत्तेमध्ये ऍट द एंड ऑफ द डे महाराष्ट्राच्या राज्याच्या सत्ताकारणामध्ये ते आहेत ना. ज्या वेळेला काहीशे कोटींचे आरोप झाले, देवेंद्र फडणवीस चक्क त्यावेळेला ज्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला म्हणायचे की आम्ही बैलगाडीभर पुरावे घेऊन येऊ, असे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली होती. ज्या वेळेला 2014 पूर्वी ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये भाषण करायचे त्यावेळेला अक्षरशः आपल्यालाही वाटेल की हा नेता असावा, विरोधी पक्ष नेता असावा तो असा. तर तेच देवेंद्र फडणवीस आज सत्तेमध्ये आहेत. त्यांच्याकडे आज पूर्णपणे 200 पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ त्यांना आहे. तरी सुद्धा आज देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे धर्मापुरती चालतंय. देवेंद्र फडणवीस गेल्या आधीचे 2014 ते 2019 5 वर्ष आणि आजची पकडली तर साधारणपणे 1.5-2 वर्ष ही एवढे सत्ता काळ त्यांना मिळालेला असताना सुद्धा त्यांना ठोस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मी महाराष्ट्रासाठी काय केलं असं सांगायला एकही काम सापडू नये. महाराष्ट्राला आम्ही काय केलं अशी ठोस कामं सापडू नयेत. केवळ लाडकी बहीण योजनेच्या बेसवरती ते सांगणार की आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतो, पण त्या 1500 रुपये आपण डायरेक्टली देतात. त्याचा सोर्स ऑफ इन्कम तुम्हाला जर राज्य शासनावरती एवढं
4-4, 5-5, 6-6 लाख कोटींचं कर्ज असताना सुद्धा तुम्ही डायरेक्ट जर लाडक्या बहिणीची योजना देता आहात, ऍट द एंड ऑफ द डे हा जो पैसा जो तुम्ही लाडक्या बहिणींना देत आहात तो कोणाकडून घेत आहेत? तर तुम्हाला जे आपल्या राज्यातले नागरिक आहेत, जे करदाते आहेत, त्यांच्याकडूनच घेताय ना. तुम्ही टॅक्सेशन वाढवता आहात. तर मला एकंदरीत ह्या मुद्द्यावरती सांगायचं आहे की ती राजकारणामध्ये विचारांचं, ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस म्हणत होते की विचारांचं राजकारण महत्वाचं आहे, आयडिओलॉजिकली विरोधी पक्ष असलेला राष्ट्रवादी बरोबर आम्ही युती करणार नाही, आणि आज तेच देवेंद्र फडणवीस त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये आहेत. तुम्हाला या सर्वावरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि अशाच चांगल्या चांगल्या माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.